10th बोर्ड एक्झाम 21 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे आणि आजची 1 जानेवारी. आता उरले फक्त 50 दिवस आणि त्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे. खूप जणांचा मेसेज चालू होता, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठं माहिती का, खूप मोठं सरप्राईज घेऊन येतोय, ज्यामध्ये मी तुमच्या सगळं टार्गेट कसं सेट करायचं, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात मुलं ओरडत आहेत ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि शेवटी एक छोटंसं सरप्राईज सायन्स मॅथ बद्दल. बाकी काही नाही, एवढ्या सगळ्या घेऊन येतोय. 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. फक्त तुमचं काम काय माहिती का, शांततेत बघा, बघणं झालं की मित्रांना पाठवा, कारण जेवढ्या जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल तेवढं हे सरप्राईज मोठं असेल. बाकी तुमची इच्छा. आता चला ऐका. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला 10वी सक्सेसफुली काढायची असेल तर आज 1 जानेवारी दिवशी थोडंसं काहीतरी डोक्याला ताण देऊन काहीतरी डिसाईड करावं लागेल. ती डिसाईड करण्याची गोष्ट कोणती आहे माहिती का, तर ही सेट द टार्गेट. आता तो वाला अभ्यास की पुस्तक घेतलं अभ्यास करणं सुरू केला, पुस्तक घेतलं अभ्यास करणं सुरू केला, तो फालतूपणा चालणार नाहीये. कारण तसा अभ्यास जर तुम्ही आता कितीही केला तरी बोर्ड एक्झाम पर्यंत संपणार नाही. तुम्हाला एक टार्गेट सेट करावं लागेल की मला प्रत्येक सब्जेक्टमध्ये एवढे मार्क्स पाहिजेत, त्यासाठी एवढा अभ्यास करावा लागेल आणि ते सेट झाल्याशिवाय मार्क्स पडत नसतात. तुम्ही जर असं म्हणसाल की जस्ट मी पुस्तक घेऊन बसतो अभ्यास करतो दिवसभर, होणारच नाही. ऐका माझी गोष्ट, गेले 4 वर्षाले मुलांसाठी मी हे काम करतोय. तर सगळ्यात पहिले पेन वही काढा आणि इथं सब्जेक्ट लिहा. कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला जे असतील ते, मराठी, हिंदी, देन इंग्लिश, देन मॅथ, सायन्स, SST. मोस्टली हे 6 सब्जेक्ट असतात. आता मी तुम्हाला एक सगळ्यात प्रत्येक टॉपिकवर 5 मिनिटं बोलू, 15 मिनिटाला व्हिडिओ जाईल, पण सगळ्या गोष्टी क्लिअर करा. या 3 लँग्वेज मध्ये, काही मुलांना संस्कृत असू शकते, काही असू शकते, हे 2 IMP सब्जेक्ट आणि SST गोल्डन, या 6 पैकी फक्त तुमचे 5च सब्जेक्टचे मार्क्स कन्सिडर करतात. ही गोष्ट माहिती आहे, त्या गोष्टीला म्हणतात बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5 म्हणजे जर तुम्हाला ज्या 5 सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स असतील त्या 5 सब्जेक्टवरून तुमचे पर्सेंटेज निघतील. जो एक सब्जेक्ट असेल त्याला सोडून देतील. म्हणून तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा सब्जेक्ट माझे मार्क्स खातो, जसे काही मुलं आहे, जे बरेचसे मुलं हिंदी सायडर आहे, त्यांना मराठी जमत नाही, तो एक मेन इश्यू येतो. बरेच मुलं असे आहे ज्यांना इंग्लिश जमतच नाही किंवा त्यांचा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे, त्यांचे पहिलेच मार्क्स कटतात इंग्लिशमध्ये. काही जणांचा मराठी फर्स्ट लँग्वेज असतो, त्याच्यात मार्क्स कटतात. काही जणांना मॅथ जमतच नाहीये. मग तुमचा कोणताही एक जो सब्जेक्ट असेल तो सुटेल, डोंट वरी. मग आता टार्गेट कसं सेट करायचं, तर टार्गेट सेट करताना लक्षात ठेवा, जर तुमचा टार्गेट असेल हे, आपण सगळे टार्गेट डिसाईड करू, जर तुमचं टार्गेट हे वाला आहे 95 प्लस, तर बेटा माझी गोष्ट ऐकून घेऊ, हे दोन्ही सब्जेक्ट 100च लागतील. आणि हा जो सब्जेक्ट आहे कोणता आहे, SST, हा मिनिमम 95 पाहिजे. किती पाहिजे, मिनिमम 95. याच्याशिवाय तुझे 95 प्लस येणे पॉसिबल नाहीये. मग हा अप टू 100 आणि हे 95 प्लस. मग ह्या गोष्टी कशा होतील, तर तुम्हाला याचा एकदम क्लीन अभ्यास करावा लागेल. क्लीन समजतो ना, A to Z क्लीन. आणि याचा पण क्लीन अभ्यास ठेवावा लागेल, जेणेकरून हे सब्जेक्ट अप टू 90 तरी जातील. यातले कोणते तरी दोन सब्जेक्ट याचे 90 पर्यंत गेले, 90 प्लस गेले, 91 92 पर्यंत, आणि एक सब्जेक्ट समजा जर तुमचा कोणता बिचकला पण तरी काही फरक पडणार नाही. बट जर तुमची अशा आहे की फक्त सर आम्हाला 90 प्लस पाहिजे, तर 90 प्लस साठी काय करायचं माहितीये का, याचा हे सब्जेक्ट सांगून देतो, हे सब्जेक्ट काही करून 95च्या जवळपास न्यायचे. कसे न्यायचे मी नंतर सांगेन. आणि परत SST, परत तुमचा जो जेवढे मार्क्स पाहिजे तेवढ्या लोक पाहिजे. मग हे सब्जेक्ट तुमचे जसे जातील तसे 80 85. आता तुम्हाला हे टार्गेट कसं सेट करायचं आहे, तुम्ही फर्स्ट टर्म पाहिली, तुम्हाला तुमची अवकात माहिती आहे, तुम्हाला तुम्ही किती अभ्यास करू शकता ह्या गोष्टी माहिती आहे, तुम्ही किती पुश करू शकता ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्या गोष्टी सेट करा, एक एक सब्जेक्ट लिहा की मला याच्यात एवढे पाहिजे. मग त्या सब्जेक्टमध्ये तेवढे कसे भेटतील हे मी तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये सांगतोच. सेट झाला टार्गेट, तुमचं टार्गेट सेट करा. आता तुमच्यातले काही मुलं असेल सर फक्त 5 झालं पाहिजे, करूच नको अभ्यास, झोपून राहा घरी जाऊन. बोर्डात 5-6 MCQ असतात, थोडेसे मान फिरवतो इकडे तिकडे, होतं पास. तू फालतूपणा करायचा नाही. पण जे मुलं असे 90 प्लस 95 प्लस त्यांनी फॉलो करा. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. समजलं का एवढी गोष्ट. म्हणून हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी करावेच लागतात. आणि मी याच्यावर का फोकस करतो माहितीये का, कारण हे सब्जेक्ट पुढे जाऊन का पडतात. हिस्ट्री जिओग्राफी पण पडेल, मॅथ सायन्स पण पडेल, मराठी हिंदी इंग्लिश बरेच जण सुटतात. आता बस झालं, खूप शिकलो, मराठी बोलता येतं, खूप झालं. चलो आता हे झालं टार्गेट सेट करणं. तुमचं टार्गेट सेट झालं असेल, जर मी असतो तुमच्या जागी, माझं जसं होतं, मला प्रिलिम मध्ये 97.80 समथिंग मार्क्स होते. बोर्ड एक्झाम मध्ये मी आजारी होतो म्हणून त्यामुळे मार्क्स नव्हते पडले, पण 90 होते मला पण बोर्ड एक्झाम मध्ये. पण प्रिलिम खूप छान गेलं होतं माझं, 97.60 होते मला. तर तेव्हा माझा प्लॅनिंग कशी होती की काही झालं चालते, हे ऑल सब्जेक्ट कोणते, हे खालचे 3. माझं प्लॅनिंग सांगतो मी तुम्हाला. हे मला 100च पाहिजे होते, मला 100 पडत पण होते. मॅथ सायन्स हिस्ट्री जिओग्राफी आउट ऑफ होतं, मला सगळं लावून होतं. आणि याच्यामधले मला कोणतेही 2 सब्जेक्ट 96 97 95 प्लस न्यायचे होते.
एनी 2 सब्जेक्ट 95 प्लस, ज्याच्यामधला माझा मराठी आणि माझा इंग्लिश हे दोन्ही 95 प्लस जात होते. हिंदी नव्हता जात, हिंदी लिहायला हात तगडा होता किंवा टीचर थोडेसे सर आमचे स्ट्रिक्ट होते चेक करण्यामध्ये म्हणून जात नव्हते. मला 97 पडत. हा माझा प्लॅन होता. आता तुमची इच्छा बाकीचं. चला बघा, आता अभ्यास कसा करायचा, कोणत्या विषयाचा किती करायचा, आधी कोणता करायचा, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता 1.5 महिना बाकी आहे, 1.5 महिना पण नाही म्हटलं जाणार. तर या 1.5 महिन्यामध्ये किंवा 40-45 दिवसामध्ये कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, कोणते टॉपिक आधी करायचे, कारण वेळ कमी आहे, मधात प्रॅक्टिकल आहे, हे टाइम मॅनेजमेंट होत नाही, स्कूलमध्ये खूप सारं लिहायचं दिलेलं आहे, ओरल एक्झाम आहे, कसं करायचं ते सांगतो मी. ज्या ज्या गोष्टीला रेड करतो सगळ्यात आधी त्या गोष्टी वाचायच्या. मग त्या सगळ्या सब्जेक्टच्या रेडवाल्या गोष्टी वाचणं झाल्या, मग त्याच्या बाद ब्ल्यूवाल्या वाचायच्या, आणि सगळ्यात शेवटी मग अंडरलाईन करून देईन साध्या येलो कलर मध्ये, ते सगळ्यात शेवटी वाचायचं. चला इकडे पाहता, जे सब्जेक्ट जर समजा तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजच्या पेपरमध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळे पेपर जवळपास सेमच असतात. लँग्वेजच्या पेपरसाठी मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा किंवा इंग्लिश म्हणा, याच्यासाठी सगळ्यात पहिले ग्रामर शिकवून घ्या. याच्यात तुम्हाला मार्क्स पाहिजे, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला येतं 10, 12, 15 मार्क्स ग्रामर येतं. जे तुम्हाला जर येत नसेल तर तुमचं काहीच भलं नाही. म्हणून अजूनही वेळ आहे, युट्यूब चॅनल पकडा, लागलं तर मी शोधतो युट्यूब चॅनल तुमच्यासाठी टाकतो की त्याच्यावर तुम्ही ग्रामर शिकसाल म्हणून. 2-4 चॅनल मला माहिती आहे, थोडेसे शोधतो मी त्याच्यावर, ज्याच्यावर चांगलं मिळेल तिथून शिका. कुठं क्लासेस भेटत असतील त्यांच्याकडे जा, काही करा, पण काही करून ग्रामर शिका. कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये ग्रामर येणारच आहे आणि ते जास्तच येते, ते जमलंच पाहिजे. किंवा स्कूलच्या टीचरला फोर्स करा की सर शिकवा, 4-5 जण त्यांच्याकडे जा, सर आम्हाला ग्रामर शिकवा, त्यांच्याकडे बसा, शिकवतात. स्कूलचे टीचर लोक बी ढंगाचे असतात, असतील तर जा, काही जर ऑप्शन नसतील सोडून द्या. त्याच्या बाद इकडे पहा, दुसरी गोष्ट कंपल्सरी करायची आहे ग्रामरच्या बाद, ते म्हणजे पाठांतर करायचे टॉपिक. आता पाठांतर करायचे टॉपिक कोणते असतात, लाईक बघा, तुम्हाला मराठीमध्ये स्थूल वाचन असतं, त्याला हिंदीमध्ये वाटते पूरक पठण म्हणतात काहीतरी, ते पाठ करून न्यावं लागतं. मग त्याचे क्वेश्चन आतापासूनच पाठ करणं लावा. दुसरं तुम्हाला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काहीतरी ते ऍप्रिसिएशन येतं वाटतं, येतं की त्यात कवितेचं सगळं लिहा, हे लिहा, ते लिहा, तशा गोष्टी ह्या तुम्ही लर्न करणं लावा. निबंध, पत्र हे म्हणत नाहीये मी, जे याच्यामधलं लर्न करावं लागतं की कवितेचं नाव, भावार्थ लिहा, हे ते लिहा, हे कवितेचा सार सांगा, मग तो लर्न करावा लागतो. मग ह्या गोष्टी लर्न करणं लावा आतापासून, हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये येतं. याच्या बाद दुसरी गोष्ट जी ब्ल्यू म्हणते तो, ह्या 2 गोष्टी तर कंपल्सरी करणं सुरू करून द्या आतापासून. जर झाल्या नसेल तर अर्जंट करा, पाठांतर करायचे टॉपिक आणि ग्रामर. आता उरलं रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल कुठून होईल, मी आधीच सांगतो, हे कुठं भेटेल तुम्हाला, शिकावं लागेल, पुस्तकातून वाचून होणार नाही. हे कुठं भेटेल तर हे नवनीत मध्ये भेटून देईल तुम्हाला. नवनीत मध्ये सगळे टॉपिक दिलेले असतात. पूरक पठण झालं, तुम्हाला माहिती आहे पेपर तुम्ही देऊन राहिले, काय काय पाठ करायला लागतं. जे अशा गोष्टी की ज्या पाठ करून पेपरात न्यावं लागतात, पॅराग्राफच्या भरोशावर नाहीये, त्या गोष्टी पाठ करणं लावा. नंतर आता रायटिंग स्किल काय असते तर तुम्हाला माहिती आहे, पत्र येते, निबंध येते, अजून काहीतरी स्टोरी कंप्लीट करा येते, आणखीन बातमी लेखन येतं. मग ह्या सगळ्याच्या गोष्टी असतात त्या रायटिंग स्किल मध्ये येतात. ते येतं जवळपास वाटते 28 मार्क्सचं समथिंग. हे रायटिंग स्किल साठी तुम्हाला एक नवनीतचं स्पेशल उपयोजित लेखनचं पुस्तक भेटतं, ते तुम्ही शोधा. मी तुम्हाला त्याची लिंक टाकून देईन. मला काही नवनीत पैसा देत नाही ही गोष्ट सांगायला, कारण नवनीत मधलंच करा, कारण दुसरं कोणी बनवतच नाही. नवनीत आपल्या इथं बेस्ट आहे, तेच चाल द्या, टेन्शन घेऊ नका. नवनीतचं येतं एक पुस्तक जास्तीत जास्त काहीतरी मे बी 80-90 रुपयाचं पुस्तक मिळते. ते 3 लँग्वेजचे पुस्तकाचे 300 रुपये जातील. करा खर्च. पेपरात जर मार्क्स पाहिजे, ज्यांना आउट ऑफ सारखे मार्क्स पाहिजेत मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये, त्यांनी ह्या गोष्टी करा. मग ते झालं की शेवटच्या 15-20 दिवसात रायटिंग स्किल मधलं वाचून घ्या. त्याला वेळ लागत नाही, सकाळी सकाळी उठले 15-20 मिनिटं पुस्तक वाचलं होऊन जातं. निबंध वाचायचे, पत्र वाचायचे, कारण ते पाहून जावं लागतं, लिहा तर म्हणावंच लागतं. मग ह्या गोष्टी होतात. आणि लास्ट मध्ये जर तुमच्याजवळ वेळ असेलच किंवा तुमचं ऑलरेडी यातलं बरंचसं काही झालेलं असेल, तर जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे, तुम्हाला असं वाटते की आपल्याला पेपरात टाइम पुरायला पाहिजे, तर पॅरेग्राफ रीडिंग सुरू करा. नवनीतच्या, हे नवनीतची गाईड, GUIDE गाईड, हे नवनीतचं स्पेशल बुक, याचं उपयोजित लेखनचं. आणि हे पण परत नवनीतच्याच गाईड मधून, कशामधून, नवनीतच्याच गाईड मधून काय करा, पॅरेग्राफ सुरू करा वाचून. पॅरेग्राफ दिल असतो पुस्तकात, पॅरेग्राफ पाहायचा, पॅरेग्राफ पुस्तकातला वाचून घ्यायचा, इकडचे त्याच्यावरचे क्वेश्चन दिलेले असतात ते वाचायचे, जे आन्सर सापडतील ते पुस्तकामध्ये अंडरलाईन करून ठेवायचे की इथे ते आन्सर आहे. म्हणजे जेणेकरून जर तो पॅरेग्राफ पेपरात आला तर तुम्हाला उत्तर पटापट सापडतील, कारण तुम्ही आधीच अंडरलाईन करून ठेवलेले आहे. मग या गोष्टीत जायचं. सगळ्यात पहिले हे कंपल्सरी आत्ताच करा. जर तुमचं हे झालेलं असेल तर हे करा, हे झालेलं असेल तर याच्यावर लक्ष द्या. आणि एवढं जर तुम्ही फॉलो करता, तुम्हाला सांगतो 90+ कुठंच जात नाही. तुम्ही सांग सर याचे पेपर सॉल्व्ह करू का, जर हे तुमचं सगळं झालं असेल तर पेपर सॉल्व्ह कर जा आताच. जर नाही तर फेब्रुवारी महिन्यात करू, हे करून घ्या, या महिन्यात आठवत घ्या.
समजली का गोष्ट? फेब्रुवारी महिन्यात पण पेपर सॉल्व्ह केले किंवा शाळेत पेपर चालू आहे ते पण सॉल्व्ह केले तर होऊन जातं. काही एवढं गरज नाही मराठी हिंदी इंग्लिशचे पेपर सॉल्व्ह करायची, ते पाहिले जातात, त्यात काही आपल्याला आउट ऑफची अपेक्षा नाहीये. एवढं समजलं का सांगा? समजलं का? चलो आता हे झालं लँग्वेज खलास. आता याच्या बाद पहिले हे कंपल्सरी ध्येन झालं की हे, नंतर हे. आधी सगळ्या सब्जेक्टचं रेड वाला करून घ्यायचं, नंतर सगळ्या सब्जेक्टचं ब्ल्यू वाला कम्प्लीट करायचं, नंतर सगळ्या सब्जेक्टचं ग्रीन वाला कम्प्लीट करायचं. आता बघा, आता मॅथ्स मॅथ्सचं काय काय करा. तर मॅथ्सचं बाळा याच्यात पर्याय नसतो, दररोजचे 2 घंटे काढाच लागतात. आणि मॅथ्सचे सगळे जेवढे पण मी व्हिडिओ बनवलेले आहे, मी व्हिडिओ समजतात ना, माझे वन शॉट म्हणा किंवा आता जे सिरीज चालू आहे स्पेशल, त्याच्यात 18-19 व्हिडिओ आले आणि बाकीचे पण येतील 10-12 दिवसात. 12 दिवसात 30 दिवसात मॅथ्सचा पुरस होय. त्या व्हिडिओतला एक क्वेश्चन सगळ्यात पहिले सॉल्व्ह करा, कंपल्सरी ते कम्प्लीट करा. ते कम्प्लीट केलं की तुम्हाला असं माहित पडेल की तुमचे ऑल जवळपास एक्झरसाइज सगळे जवळपास कम्प्लीट झाले, एक्झरसाइज कम्प्लीट झालेले आहे. त्याच्या बाद जर तुम्हाला टाइम भेटेल तर काय करा, एक्झरसाइज करा. म्हणून हे एकदम मस्ट आयएमपी, हे त्याच्या बाद आयएमपी आहेच, हे पण रेड मध्येच ठेवा की एक्झरसाइज तुम्हाला जमलेच पाहिजेत. याच्या बाद तुम्हाला जर वाटलं, त्याच्या बाद तुम्हाला वाटलं तर काय करायचे, ऑल प्रॉब्लेम सेट करायचे. आणि याच्या बाद जर सगळं तुमचं आटोपलेलं असेल तर कुठचे हॉट्स करा, पुस्तकाच्या बाहेरचे. म्हणून सगळ्यात पहिले पाहून घ्या, जर तुम्ही याचा अभ्यास करून राहिले या दोघांचा आणि या दोघांचा तुमचा अभ्यास झाला तर ही गोष्ट सुरू करायची नाही. त्याच्या आधी हे कंप्लीट झालं का पाहायचं. हे जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर मग ते आणि ते सोबत लावायचं. आणि सगळ्याचं ब्ल्यू कंप्लीट झाल्यावर सगळ्याचं ग्रीन स्टार्ट होईल. मग सगळ्या विषयाचं पहिले रेड कंप्लीट करा, मग सगळ्या विषयाचं ग्रीन कंप्लीट ब्ल्यू कंप्लीट करा आणि नंतर सगळ्या विषयाचं ग्रीन कंप्लीट करा. कारण त्यामुळे तुमचे ऑल सब्जेक्ट कव्हर होत जातील. महत्वाच्या गोष्टी नाही. तुम्ही काय करसाल, मॅथ्सचं सगळं करून घेसाल, मराठीचं काहीच नाही करसाल, मार्क्स पडतीलच नाही. कारण तुला माहिती का, याच्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, या 4 मार्क्सच्या एका क्वेश्चनसाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढ्यामध्ये मराठीमध्ये 90+ भेटून जातात. ही कंडिशन आहे. म्हणून ते मराठीतले मार्क्स महत्वाचे आहे ना. म्हणून सगळ्या ठिकाणाहून भेटणारे सोपे मार्क्स आधी जमा करा, नंतर सगळ्यातले कठीण मार्क्स जमा करण्याचा प्रयत्न करू. ही स्ट्रॅटेजी असते, असाच अभ्यास करावा लागतो. मॅथ्सचा समजला का सांगा. सगळ्यात पहिले माझे व्हिडिओ थ्रू कंप्लीट करा, नंतर ऑल एक्झरसाइज कंप्लीट करा, नंतर काय करा, नंतर सगळ्याचं रेड झाल्यानंतर सगळ्याचं ब्ल्यू, नंतर सगळ्याचं ग्रीन. आता याच्या टेस्ट कंपल्सरी आहे. मॅथ्स 1 मॅथ्स 2 च्या 5 टेस्ट कंपल्सरी सोडवायच्या. तुमचा जर टॉपिक नंबर 1 टॉपिक नंबर 2 या 2 गोष्टी झालेल्या असतील तर टेस्ट स्टार्ट करून द्या. आतापासून पेपर घ्या कुठून तरी. मी पण टाकत असतो मधामधात पेपर ऍप्लिकेशनवर किंवा युट्यूबवर, तिथून पेपर घ्यायचा आणि पेपर सॉल्व्ह करायचे. फेब्रुवारी पर्यंत तुमचे मॅथ्स 1चे 5 मॅथ्स 2 5 झाल्यावर, कारण मॅथ्स मध्ये टेस्ट सॉल्व्ह केल्याशिवाय समजत नाही. इतिहास भूगोल मराठी हिंदी इंग्लिश कसं असतं, एक तर तुम्हाला येते एक तर तुम्हाला येत नाही. मॅथ्स मध्ये कसं असतं, तुम्हाला वाटते तुम्हाला येते पण सॉल्व्ह करायला घेतलं कधी कधी अडकते. पण ती गोष्ट केव्हा समजेल, जेव्हा टेस्ट सॉल्व्ह करू. म्हणून मॅथ्स मध्ये आपल्याला 100च पाहिजे आणि दॅट्स वाय याच्या टेस्ट कंपल्सरीच आहे. एवढं समजलं का. मग मी तुमचं हे व्हिडिओ घेतोच आहे, एक्झरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करणे, ज्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्याला अवेलेबल आहे. वन शॉट पाहून घ्या, नंतर बाकीचं पाहून घेऊ. चल देन आता उरला सायन्स. सायन्सचं काय करू सर. सायन्सचं तर आमचं खूप बोंबललेलं आहे. तर सगळ्यात पहिले करा हे काम, मी टाकलेले वन शॉट पहा. तुम्हाला वाटत असेल की वन शॉट मध्ये काही होत नाही सर, हे कामाचे नाही, ते त्यातलेच क्वेश्चन थोडे येतील. तर बाळा वन शॉटच्या बाहेरचे क्वेश्चन येणारच नाही. 99% क्वेश्चन वन शॉट मधले येते. एखादा कुठचा भूल चुकून आला तर तेवढा ऑर मध्ये सुटते. म्हणून सांगतो की वन शॉट पहा. आणि जर ज्या मुलांना वन शॉट पण समजत नसेल त्यांनी ऍप्लिकेशन वरून सायन्सचे डिटेल वाले व्हिडिओ पहा. पण जर अभ्यास करायचा आहे तर पहाच, आता वेळ नाहीये. आणि त्या वन शॉट सोबत तुमच्या गाईडमध्ये जेवढे 1 मार्काचे क्वेश्चन आहेत, जसे एमसीक्यू असतात गाईडच्या स्टार्टिंग क्लास असतात, नवनीतमध्ये, नवनीतचा प्रिफर नवनीत याचा टार्गेट पण चालून जाईल. सगळे एमसीक्यू वाचा, नंतर सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे वन शॉट झाल्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये चुकी बरोबर, कोरिलेशन, अजून काय असते, मॅच द पेअर, त्यावाल्या गोष्टी वाचून लावा. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाद काय दिलं असतात, डेफिनेशन तेवढं करा. एवढं करून घ्या पहिले, हे रेड आहे. याच्या बाद दुसरी रेड गोष्ट आहे ऑल डायग्राम बेस्ड क्वेश्चन. पुस्तकात जेवढेही डायग्राम आहे त्याच्यावर येणारे सगळे क्वेश्चन मी वन शॉट मध्ये सांगत असतो. ते डायग्राम बेस्ड क्वेश्चन करून घ्या. ते झाल्यानंतर कुठं आयएमपी लॉंग क्वेश्चन करायचे. आयएमपी लॉंग क्वेश्चन म्हणजे आता जे मोठे क्वेश्चन आहे, जसे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल झाला, तो एक मोठा क्वेश्चन दरवर्षी येण्याचे चान्सेस असतात. किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन, त्याच्यावर पुरा मोठा क्वेश्चन आहे, तो झाला मोठा क्वेश्चन करायचं. लाईक एक्सप्लेन कोरोजन पूर्ण एक्सप्लेन करायसाठी मोठा येऊ शकतो क्वेश्चन, मग तो वाला क्वेश्चन झाला. 4th चॅप्टर मधलं एसीडीसी मोटर झालं, जे
एक्सप्लेन एसी जनरेटर, डीसी जनरेटर, एक्सप्लेन म्हणजे मोठे मोठे क्वेश्चन होऊ शकतात ते नंतर करा. एक्सप्लेन मायोपिया, एक्सप्लेन हायपरमेट्रोपिया ते सगळ्यात शेवटी. त्याच्यावर येणारे छोटे छोटे क्वेश्चन करून घ्यायचे जर डायग्राम बेस असेल तर. मग IMP लॉंग क्वेश्चन सगळ्यात शेवटी. आणि ते सगळं तुमचं आटोपलं की त्याच्या बाद काय करायचा, एक्सरसाइज करायचा. म्हणून सगळ्यात पहिले वन शॉट करा. वन शॉट झाल्यानंतर वन शॉट मधले सगळे, वन शॉट मध्ये हे तुमच्या दोन गोष्टी कव्हर होऊन जातील सगळं. वन शॉट पाहिल्यानंतर सगळे MCQ तुम्हाला जमतील. मग ह्या गोष्टी करा. रेड आधी सगळ्या सब्जेक्टचं, देन ब्ल्यू, देन ग्रीन. आता जाऊ पुढे. कोणता सब्जेक्ट कुठला फक्त? SST. SST मध्ये मी तुम्हाला सांगतो, इट इज ओनली इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्हाला जर ही गोष्ट पण जास्त वाटत असेल तर बघा, प्रत्येक चॅप्टर मध्ये 3 ते 4 क्वेश्चन आहे. ते जर तू आतापर्यंत पाठ नसेल केले तर बाळा मग मरशील तू. मग मॅथ सायन्स सोडून दे, त्याच्यातले हॉटच्या नादीच नको लागून, पहिले याला कम्प्लीट कर. आय नो बोर होते. हिस्ट्री जिओग्राफी तुम्ही इतक्या दिवस शिकले नाही, त्याचे व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल नाहीये. मग आम्ही कसं करा, पाठ करा. दररोज 3-4 क्वेश्चन पाठ करा. दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करा. तुम्ही म्हणता ते आठवत नाही, आठवतात. जर तुम्ही बोर्ड एक्झामला डायरेक्ट वाचता तर मग तर काहीच आठवणार नाही. पण आतापासून पाठ करत घ्या. ऑल एक्सरसाइजेस आर इम्पॉर्टंट. एक्सरसाइजच्या बाहेरचा क्वेश्चन येत नाही. म्हणून एक्सरसाइज मधले एक एक क्वेश्चन, एक एक चॅप्टर उचलून सुरू करून द्या. उलट सुरू करा. पहिले 9वं चॅप्टर, मग 8वं, 9वं सुरू करा. तसं पाठांतर सुरू करा. ते एक्सरसाइज महत्वाचे आहे. त्याच्या बाद एक्सरसाइज झाल्यानंतर मग बाकीच्या क्वेश्चनवर तुटून पडा की जे IMP क्वेश्चन असतील. कोणते? एक्सरसाइज कम्प्लीट झाल्यावर मॅप्स आहे, जे पुस्तकाच्या आतमध्ये आहे, जिओग्राफीमध्ये ते मॅप्स असतील. मॅप्सच आहे, बाकी काही नाही आहे मोस्टली. मॅप्स आहे, मग ते नंतर करा. ते झाल्यानंतर पहिले हे संपून घ्या, की मॅप्स कसं आहे ते पेपराच्या आधी दिवशी बी होते. म्हणून हे करा. आणि सगळ्यात शेवटी टाइम आहेच तुमच्याकडे तर मग इंटरनल क्वेश्चन करा, की पुस्तकाच्या आतमधले क्वेश्चन करतो सर मी आता टाइम म्हणून आधी रेड, नंतर ब्ल्यू, आता हे. आता तुम्हाला माहित पडलं की तुम्हाला कशाचा अभ्यास करणार आहे. आता तुम्हाला सांगतो, डेली तुम्हाला ह्या गोष्टी सेट करून काम चालवणं आहे. कारण टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कारण तुम्हाला टाइम गोष्ट सांगतो आहे आपल्याकडे इन बिन 45 डेज. परत 30 दिवस झाले की 45 दिवसामध्ये आपण अटकून बसलोय. आता या 45 दिवसामध्ये स्कूलमध्ये रायटिंग वर्क पण दिलंय, की सगळे असाइनमेंट, प्रॅक्टिकल बुक हे ते सगळंच कम्प्लीट करणं आहे. त्याच्यासोबत तुमच्या स्कूलमध्ये प्रिलिम सुरू झाले असतील त्याचाही अभ्यास करणं आहे. एवढी गोष्ट माहिती आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला ही गोष्ट पण गणगण आहे की तुम्हाला ओरल एक्झाम पण द्यावं लागतील याच टाइम मध्ये. कारण तुमची 21-22 तारखेपासून, कॉलेजच्या 24 पासून एक्झाम सुरू होतील. ओरल एक्झाम पण आहे. मग आता करू काय? हे करे की ये करे की ये करे, कौन सा करे? प्रॉब्लेम तर आहे की नाही. मग याच्यासाठी सांगतो, इकडे पहा, हे सगळंच करावं लागतं. आणि हे तू एकटाच आहे की तुला करावं लागतं म्हणून? तुझ्या शेजारच्याले, तुझ्या वर्गातले, तुझ्या गावातले सगळ्यांना हेच करावं लागणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये ही गोष्ट होतेच. मग सगळ्या शाळेमध्ये एक्झाम होतातच, सगळ्या याच्यामध्ये ओरल एक्झाम होतील, सगळ्या याच्यात रायटिंग वर्क असेल. पण त्या गोष्टी कम्प्लीट करून या कामाला, कोणत्या कामाला? मेन कामाला, या कामाला लक्ष देणं आहे. आणि हेच मेन गोष्ट आहे. कारण तुम्ही जर हे काम करसाल नाही तर मग तुमचे हाल होऊन जातील. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही असाइनमेंट लिहिता, हे काहीतरी लिहिता, याच्यात जर क्वेश्चन कामाचे असतील तर ते अभ्यास करून लिहा. जर ओरल एक्झामला जाता तर ओरल एक्झामच्या आधी अभ्यास करून ठेवा. ओरल एक्झाम कोणत्या सब्जेक्ट असतात चेक करा. मराठी, हिंदी, इंग्लिश याची ओरल एक्झाम मध्ये काहीच विचारत नाही, त्या फालतू होत असतात. सायन्सची ओरल एक्झाम कामाची असते. मग त्याच्या आधी सगळा अभ्यास संपवायचा प्रयत्न करा. जेवढेही तुमच्या स्कूलमध्ये प्रॅक्टिस टेस्ट होतील असं वाचून जाऊच नका की पुरा सिलेबस कम्प्लीट करतो, कसं तरी वाचून जातो. डिसाईड करा की आमच्या शाळेत 2 प्रॅक्टिस टेस्ट होणार, सायन्सच्या 2, मॅथच्या 2, 2 वेळेस होणार. तर पहिल्या टेस्ट मध्ये 5 चॅप्टर करेन, दुसऱ्या टेस्ट मध्ये 5 चॅप्टर करेन. पण 5 करीन तर चांगले तरी करेन. असं ढोरासारखं वाचून जाईन, आज वाचीन उद्या लिहीन, परवा मला काहीच आठवत नाही, असा अभ्यास करूच नका. कारण ते दिवस तुमचे धरल्यातच जातील नाही. म्हणून रोज सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा, डेली ऑल सब्जेक्टचा अभ्यास झालाच पाहिजे. ऑल सब्जेक्ट म्हणजे मॅथ्सचा पण झाला पाहिजे, सायन्सचा पण झाला पाहिजे, SSTचा पण झाला पाहिजे. आणि टाइम काढून मराठी, हिंदी, इंग्लिशचा पण झाला पाहिजे. आता तुमचे पेपर पाहून घ्या. तुमचा पेपर मोस्टली काही मुलांचे जे मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश आहे त्यांचा 21 ला तुमचा मे बी कोणता आहे? इंग्लिश आहे, नाही सॉरी मराठी आहे. आणि जे फुल इंग्लिश वाले आहे त्यांचा कधी आहे? 24 ला मराठी आहे. आणि हा झाल्यानंतर तुमचा एक, हा हो माहिती आहे ना, हा मार्च महिना, हा मार्च महिना एक, हा तर 1 तारखेला तुमचा कोणता आहे? इंग्लिश आहे, सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे. चलो एवढं समजलं का मला सांगा. आता तुम्हीच विचार करा की इथं तुम्हाला 21 ते 1 म्हणजे मिनिमम 8 दिवसचा गॅप आहे. 28 दिवसाचा महिना आहे, माझा मॅथ खराब नाहीये. चला समजली ही गोष्ट. 24 ते 1 तुम्हाला किती दिवसाचा गॅप आहे? 4 दिवसचा गॅप इज सफिशियंट. म्हणजे इंग्लिशचा अभ्यास तेव्हा पण होऊन जाईल बराचसा. म्हणून
इंग्लिशला थोडं मागे ठेवलं तर चालते. मग मराठी हिंदी उचला, कारण एकच्या बाद करेक्ट 3ला काय आहे तुमचा हिंदी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मराठीला तुम्ही लागलं तर 15 तारखेपासून अभ्यास करायला सुरू करून देसाल, चालते की नाही. मराठीला तुम्ही 15 तारखेपासून अभ्यास करणं सुरू करू शकता. म्हणजे तुम्हाला मराठीलाही गॅप आहे, इंग्लिशलाही गॅप आहे, उरला कोण फक्त हिंदी. मग डेली सब्जेक्टमध्ये डेली अभ्यासामध्ये हिंदी ठेवा, मग मराठीचं आणि इंग्लिशचं ग्रामर करणं लावा, इम्पॉर्टंट ते आहे. बाकीचं जेवढंही आहे ते पेपराच्या टाइमला पाहायला जाईल, अशी विचार करून चाल द्या. समजलं का. शाळेत पेपर आला की अभ्यास करायचा, म्हणजे ते होऊन जातं थोडंसं कम्पिटिशन. बाकी नंतर पण हिंदीला रेग्युलर म्हण ठेवा. आता उरलं मॅथ्स, सायन्स आणि हिस्ट्री. तर याच्यासाठी तुम्हाला डेली प्लॅन बनवणं आहे. डेली मध्ये तुम्हाला सकाळी सांगतो, डेली याच्यासाठी तयारी करून ठेवा. आताच बनवा महिन्याभराचा प्लॅन, की मी आज मॅथ्सचं, हिंदीचं, हिस्ट्रीचं याचं हे वाचेल. तुम्हाला दररोज 2 तास तरी मॅथ्स सॉल्व्ह करणे, कारण ते व्हिडिओ एवढे छोटे नाही आहे की तुम्हाला टाइम लागेल. 30 दिवस आहे तर 30 दिवसात झालं पाहिजे. मॅथ्सचं तुम्हाला डेली 2 आवर काढणंच आहे. कुठून काढता तर सकाळी किंवा रात्री, दररोज रात्री बसा, 2-2 तास बसा. नंतर सायन्सला तुम्हाला मिनिमम दररोजचा एक व्हिडिओ, आणि इकडे पहा, एक व्हिडिओ पाहायला तुम्हाला 2 तास जातील, आणि त्याच्यावरची एमसीक्यू एवढं गाईडीत लिहून घेऊन करणंच आहे. दररोजचा एक चॅप्टर झालाच पाहिजे. आणि त्याच्या बाद SSTचं पण सेम, एक चॅप्टर तर झालाच पाहिजे. एक चॅप्टर नाही, ते हिस्ट्री, जिओग्राफी आणि ते 3 दिवसात 3 चॅप्टर झाले पाहिजे. असं काहीतरी करा की एका दिवशी तिन्ही चॅप्टर मधलं थोडं वाचतो, दुसऱ्या दिवशी तिन्ही चॅप्टर मधलं, तिसऱ्या दिवशी तिन्ही चॅप्टर खलास. हिस्ट्रीतला एक चॅप्टर, जिओतला एक चॅप्टर, आणि काय ते सिविक्स मधला एक चॅप्टर, पॉलिटिकल सायन्स आहे सॉरी ते. चलो, मग हे तुम्हाला करावं लागेल. हे तुम्हाला स्वतःची प्लॅनिंग स्वतः करणं आहे, याच्यात मी काही नाही शकत. आता उरला की तुम्ही म्हणसाल सर अभ्यास कधी करू, लिहायलाच तर खूप सारं आहे. तर बाळा लिहायला खूप सारं आहे की नाही, तर माहिती आहे की आता उद्या चेकिंग करणार आहे, किंवा आजच्या दिवशी ठीक आहे पुरं तेच लिही आणि संपून टाक. जर अर्जंट असेल तर संपून टाक. पण ते सोडून तुला जर तू म्हणशील सकाळी मी 8 वाजता उठतो, 9 वाजता डायरेक्ट, मग शाळा असते 9 वाजता, मग तयारी करून मी डायरेक्ट शाळेत जातो, मग येतो दुपारी संध्याकाळी, मग दुपारी काही लक्ष लागत नाही, मग टाइमपास करतो. मग हा टाइमपास नाही करायला लागेल. शाळेत तुम्हाला वेळ भेटते की थोडा ऑफ लेक्चर असतात. आता कसं या एंडिंगला बरेच ऑफ लेक्चर असतात, त्या टाइमला मग तुला शाळेत स्वतः लिहिणं येते की मॅडम मराठीचं चेक करते, आम्ही त्यातलं इंग्लिशचं लिहून काढतो. या गोष्टी तुम्हाला अक्कल वापरून. आता ते शाळेत गप्पा मारत बसणं मैत्रिणीसोबत, मित्रांसोबत, इकडे तिकडे पायात बसणं, त्या फालतू गोष्टी बंद कराव्या लागतील, तेव्हाच टाइम मॅनेज होईल. तुला दिवसात 24च तास आहे आणि काम सगळ्यांना आहे. तुला त्यातून कसा टाइम तू काढतो हे तुझ्यावर डिपेंड करतं. मग ते कसं काढायचं माहितीये का, तर जिथं जिथं टाइम वेस्ट होतोय तिथून टाइम बाहेर काढा ना. सकाळपासून लिहिणं लावा की मी दररोज सकाळी उठायचा माझा प्रॉब्लेम असा होता, मी सकाळी 8ला उठतो. मग उठणं बावल्या 4 वाजता भेटले की 4 घंटे बाय बरं काढ ना. प्रॉब्लेम तुझा आहे की तू म्हणतो मला लिहायला खूप टाइम आहे. पहिले तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू काय करतो ते लिही. ही आपण ऍक्टिव्हिटी आधी पण केली होती, परत करा. तुम्हाला काय करणार आहे, काही करून पुराचा पुरा डेली प्लॅन लिहा आणि स्वतःच्या टाइम मधून टाइम काढा की तुम्ही कितीला उठता, कितीला काय करता, काय काय काम करता की जे करायची गरज नाहीये. घरी स्वयंपाक करत असताना बंद करा, आईला पहिले सांगा की अभ्यास करायला का आता ऑप्शन नाहीये. पण तो स्वयंपाक बंद करून इकडे टाइमपास मोबाईलवर रील नका पाहत जा फक्त. नाही तर आई तुम्हालाही शिवाय देईन, मलाही शिवाय देईन. सॉरी, मला शिवाय देईन, तुम्हाला फटकेत देईन. मग हे गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. म्हणून त्यासाठी सांगतो तुमचा डेली टायमिंग काढा. उठल्या गेलं पाहिजे सकाळी. रात्री तुमचा दिवस इथे एंड झाला पाहिजे. मिनिमम 5 तरी उठल्या गेलं पाहिजे की 5ला मी अभ्यास करायला बसतो म्हणून. हे तुमचं पाहिजे. स्कूल मधला जो टायमिंग असेल तुमचा 12 ते 5 म्हणा, किंवा तुम्ही जे याच्यात 5 घंटे स्कूलमध्ये जात असाल, या स्कूलमध्ये बराच टाइम भेटतो तुम्हाला अभ्यास करायला. तुम्ही फालतूपणा करता. मग तुम्ही फालतूपणा करता, मग कसं काय होणार आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट क्लिअर ठेवा की काही झालं चालते. काय म्हणतो मी, काही झालं चालते, मी गप्पा मारणार नाही, फालतू गोष्टी करणार नाही. तुम्ही ट्युशन क्लासला जाता, मग जाताना 40 मिनिटं पहिले जाता, तिथं गप्पा मारत बसता, निघल्यावर बी लवकर घरी येत नाही. मग तो फालतूपणा कशाला. बसा चुपचाप, लवकर टायमावर जा, टायमावर परत या, रिकाम्या गोष्टी करू नका. मग इथून वेळ काढा. हा फालतूपणा करू नका की मला सबमिशन आहे म्हणून टाइम मिळत नाही. टाइम मिळतो, हे कारण असतात टाइम मिळत नाही. ज्याला पाहिजे तो बरोबर टाइम काढतो. मी काय पेपर दिले नाहीये, सगळ्यांनाच पेपर आहे. मग तुमचं काय होईल माहिती का, तुम्ही कारण देत बसा आणि 4 लेकर पर्सेंटेज घेऊन चालले जातील. पण ती गोष्ट तुमच्या डोक्यात ठेवा. पुरा तुमचा शेड्यूल लिहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करता तेवढं लिहा. मग तुम्हाला समजेल की शिट आता वेळ नाहीये. मग त्यातून टाइम काढा की हा, ही गोष्ट मला करायची गरज नाही, हे मी करणार नाही. मी सकाळी 8 वाजता उठतो, मी लवकर उठतो. सवय लावा, स्वतःला थोडासा त्रास द्या. तुम्हाला माझी कंडिशन 3-4 दिवस क्लास बंद असण्याचं कारण सांगतो. गळाही बंद झाला होता, आता सगळं तोंड आलं गोळ्या घेऊ. एवढं तोंड दुखतंय माझं, मलाच माहिती कसा क्लास चालू आहे, हे व्हिडिओ कसा बनतोय. तर मग ह्या गोष्टी का, तर त्रास होणारच आहे थोडासा, कारण त्रास झाल्याशिवाय ह्या गोष्टी सक्सेसफुल होत नाही. मग हा वेळ काढसाल तर गोष्टी होतील. आणि याच पद्धतीने सगळे सब्जेक्ट संपवा. पहिल्यांदा लिहून घ्या
जेवढं जेवढं रेड कलर मध्ये दाखवलं ते पहिले लिहून घ्या, तेवढं कंप्लीट करत घ्या. रेड झाल्यानंतर ब्ल्यू, ब्ल्यू झाल्यानंतर ग्रीन. तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये आहे पहा. जर तुम्ही ऑलरेडी रेड तुमचं कंप्लीट असेल तर मी लिहून देतो तुम्हाला, तुमचं रेड कंप्लीट असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही 92 प्लस जायला. जर तुमचं आताच ब्ल्यू कंप्लीट आहे तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही 95 प्लस जायला. जर तुमचं काहीच कंप्लीट नाही हाल आहे हाल, रात्रंदिवस बसा लागेल तेव्हा कुठे कुठे असाल तुम्ही 90 प्लस जासाल. म्हणून इट्स युअर चॉईस. जर तुम्ही आताही बसले नाही मग तुम्ही फक्त पास होसाल 60%, 70% आणि जमिनीवरचं ओझं बनसाल, काही नाही होत 60% घेऊन. हा, मी असं नाही म्हणत की तुमची लाईफ बर्बाद झाली, तुम्ही फ्युचर मध्ये सक्सेस, काही लोक होऊन जातील, पण 90-95 वाला जो पर्सेंटेज घेते ना तो लाईफ मध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस त्याचे खूप जास्त असतात. पण जो 60-70 घेते ना त्याचे चान्सेस एवढेच असतात. म्हणजे लाखातून एखादा 60-70% वाला सक्सेसफुल होते. जो 95 प्लस घेते त्यातून लाखातले 2-4 जणच बर्बाद होतात. म्हणून प्रॉबिलिटी समजा, जो आता मेहनत करेल त्याला आयुष्यात पुढे पण मेहनत घेण्याची सवय लागते, की बॉ टेन्शन आलं आता मी काम करतो मग टेन्शन चाललं जाईल. आणि जो आताच मेहनत करणार नाही पुढे कायच मेहनत करशील गड्या तू, अशी धंदे आहे. मग ते तुम्ही समजा, समजलं का आता. याचा फॉलो करा. आणि आता लास्ट सरप्राईज सांगतो काय बघा. मला माहिती आहे मुलांना सायन्सच्या चॅप्टरमध्ये आउट ऑफ घ्यायची खूप इच्छा आहे, पण ते समजत नाही कसं करा. तर मी तुम्हाला सांगितलं वन शॉट पहा, वन शॉट मध्ये बेड डिटेल आहे, वन शॉटच्या नंतर एमसीक्यू वाचा, एमसीक्यू झाल्यानंतर बाकीचे क्वेश्चन पहा. तर सगळ्याचे वन शॉट पाहून घ्या. तुम्हाला सगळ्याचे वन शॉट लवकरच भेटून जातील. जेवढे आता लोक झाले आहे तेवढे तरी पाहून ठेवा, तेवढे पाहिले तरी तुमचं व्हेरी गुड, बाकी सगळं होऊन जाते. आता मी तुम्हाला सायन्ससाठी, कोणासाठी, सायन्ससाठी each chapter PYQ and IMP question explanation व्हिडिओ हा आणणार आहे. म्हणजे तुम्ही जर एमसीक्यू पाहून रेडी आहे तर मी तुम्हाला सायन्सचं पहिलं चॅप्टर आहे, मग सायन्सच्या पहिल्या चॅप्टरवर जेव्हापासून हे पुस्तक आलं 2018 पासून, मग 19, 20, 18चा पेपर मध्ये 19 मध्ये झाला होता, 19, 20, 21 मध्ये पेपर झालेच नाही, 22, 23, 24 या 5 वर्षात जे बी 9, 10, 8, 9 पेपर झाले असतील सप्लिमेंटरी आणि हे धरून, त्या सगळ्या पेपरमध्ये जेवढे बी पहिल्या चॅप्टरचे क्वेश्चन आले असतील फर्स्ट चॅप्टरचे ते सगळे एका व्हिडिओत टाकेल. मी सगळे व्हिडिओतले क्वेश्चन तुम्हाला समजून सांगेल, जेणेकरून तुम्हाला आयएमपी क्वेश्चन होऊन जातील आणि त्यातूनच 70% पेपर येईल. मग आता उरले 30% क्वेश्चन कोणते, तर जे येऊ शकतात ते क्वेश्चन बी मी त्या व्हिडिओत समजून सांगेल. इथं चॅप्टरने समजून सांगणार, मी तुम्हाला क्वेश्चन समजून सांगेल की केपलर्स लॉ आहे तर केपलर्स लॉ समजून सांगेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. मग तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरचं देईल. जर तेवढं तुम्ही ना केलं, जर तुम्ही ऑल आयएमपी केले, सॉरी ऑल वन शॉट केले, त्याच्यावर तुम्ही ना गाईडमधून एमसीक्यू केले आणि त्याच्यावर मी सांगतो तेवढे हे व्हिडिओ केले, मग तुम्हाला मी लिहून गॅरंटी देतो यावेळेस 100 वाले पोरं आपल्याजवळ तेवढे असतील जेवढे पोरं व्हिडिओ पाहतील, सगळेच घेतील. म्हणून हे तुमच्यासाठी येणार आहे. हे येईन 5 तारखेपासून, 4 तारखेपासून. आजच आलं असतं 1 तारखेपासून, बट ड्यू टू हे तोंड आलं सगळं आकाश झाला. कोणाची नजर लागली, थोडंसं देवासमोर हात जोडायचा माझ्यासाठी, पण हे लोक नजर लावून राहिले मला आजकाल इकडचे. काय चांगलं सुरू झालं थोडंसं की लोकांची नजर लागते, तर त्यामुळे सगळे पहिले गळा खराब झाला, मग तोंड आलं, मग सर्दी ताप आला, आज इकडनं मान दुखत आहे, काय माहिती काय झालं, हात उठतच नाही असा, ते हाल चालू आहे जिंदगीत. तर चांगलं सुरू व्हायला लागलं होतं की नाही, ते नजर लागली कोणाच तरी. तुम्ही थोडंसं कसं असं असं उतारा, माझ्या हा व्हिडिओ पाहून राहिले की नाही, असं असं ते नजर काढा माहिती थोडीशी आणि शिवाय द्या 2-4 नजर लावून राहायला, होऊन जाईल ते ठीक. मग तुमचे व्हिडिओ येतील. फक्त हा व्हिडिओ शेअर करा, मॅक्झिमम पोरांपर्यंत पाठवा, सगळं होते. फक्त वेळ काढून अभ्यास करा. कोणच आता याच्या बाद कारण सांगायचे नाही की मला टाइम भेटत नाही, तू टाइम काढत नाही, कारण देत बसेन तसंच होत राहील. नाव इट्स युअर चॉईस. टार्गेट सेट करा, अभ्यास करा. माझी तरी इच्छा आहे सगळ्यांना 90 प्लसच भेटो, कारण तेच इज्जतचे मार्ग आहे. नाही तर काय 70-72 घेऊन फायदा. समजलं? चलो बाय. आता भेटू आपण वन शॉटच्या व्हिडिओज मध्ये किंवा तशा व्हिडिओज मध्ये. सगळे कामाचे व्हिडिओज येत राहतील. तुम्हाला काही डाऊट असलं, काही असलं टाकत राहा, मी सांगतो तुम्हाला सोल्युशन. उपयोजित लेखन कुठं भेटतील हा जर कोणाचा प्रश्न असेल तर त्याच्या लिंक मी टाकून देईल, तिथून घ्या. किंवा तुमच्या घराजवळ कोणतंही बुक सेंटर असेल नवनीतचं, त्याला मागा, तो देऊन देईल तुम्हाला.